सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार 11 ऑक्टोबर 2020 म्हणजे भारतीय सौर 19 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अधिक अश्विन महिना कृष्ण पक्ष नवमी तिथी. आजचा विचार: दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पाहावं. कारण उपदेश देणं सोपं असतं, पण त्याचा अवलंब करणंही गरजेचं असतं. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. एकदा एका व्यक्तीने बुद्धांना विचारले, उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला? बुद्धांनी शांतपणे सांगितले, मरणाच्या 1 दिवस अगोदर. ती व्यक्ती म्हणाली, मरणाचा तर दिवस माहीत नसतो. बुद्ध हसून म्हणाले, जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यास सुरुवात कर. श्रोतेहो, आज आपण ऐकूया स्वरतरंग कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, संस्कार भारतीचे हे पुणे केंद्र आहे आणि स्वरतरंग या वाद्यांच्या परिचय मालिकेत मी धनश्री देवी आपले स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत एका तंतुवाद्याविषयी. तत् किंवा तंतू म्हणजे तारा छेडून किंवा गजाने वाजवण्याची वाद्ये. मानवी कंठातून आलेल्या आवाजाला स्वरसाथ देण्यासाठी वाद्यांची निर्मिती झाली. अनेक वाद्यांपैकी महत्त्वाची वाद्ये म्हणजे तंतुवाद्ये. यामध्ये तानपुरा म्हणजे तंबोरा, सतार, सारंगी, दिलरुबा, रुद्रवीणा, ताऊस, भजनी वीणा इत्यादी अनेक तंतुवाद्ये आहेत. या तंतुवाद्यांचा वापर प्रत्येक गायक साथीला करत असतो. चला तर ऐकूयात चित्ताला मनाला आकर्षून घेणारे तंतुवाद्य म्हणजेच दिलरुबा. दिलरुबा या वाद्यांची माहिती सांगत आहेत प्रसिद्ध जलतरंग वादक सूरमणी श्री मिलिंद तुळाणकर आणि वादक कलाकार आहेत श्री अरण्यकुमार धारवाड. धन्यवाद. दिलरुबा. दिलरुबा हा एक पर्शियन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे चित्ताला मनाला आकर्षून घेणारा. दिलरुबा या वाद्याची निर्मिती ही काही फार जुनी नाही. साधारण 200 ते 250 वर्षापूर्वीपासून या वाद्याचे उल्लेख सापडतात. इसराज, ताऊस, दिलरुबा ही सगळी एकाच कुटुंबातली वाद्ये आहेत. दिलरुबा हा या आधीपासून प्रचलित सतार किंवा सितार व सारंगी या दोन्ही वाद्यांचे एकत्रित स्वरूप आहे. खालचा भाग म्हणजे तुंबा, ज्यावर कातडे मडवलेले असते, हा भाग अगदी सारंगीसारखा असतो, तर वरचा दांडीचा भाग हा अगदी सतारीसारखा असतो. तुंबा हा लाकडात कोरून तयार करतात, ज्यावर कातडे मडवलेले असते. हस्तिदंती किंवा शिंगाची घोडी कातडीवरच ठेवतात व त्यावर तारा बसवल्या जातात. दांडीवर धातूचे पडदे बांधलेले असतात. अगदी वरच्या भागात मुख्य तारांच्या खुंट्या असतात. तर्फेच्या तारा या मुख्य तारांच्या खालून गेलेल्या असतात. त्याच्या खुंट्या दांडीच्या उजव्या बाजूला बसवलेल्या असतात. या तारा मुख्य तारांच्या कंपनाबरोबर आपोआप वाजतात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिम्पथॅटिक स्ट्रिंग्स म्हणतो. मुख्य 4 तर तर्फेच्या 15 ते 20 तारा असतात. जुन्या ग्रामोफोनची पिन आणि कर्णा यामध्ये थोडे बदल करून तो दिलरुबाला जोडून त्याचेच एक वाद्य तयार होते, त्याला तार शहनाई असे म्हणतात.
हे सुद्धा याच परिवारातील वाद्य होय. ताऊस हे त्यामानाने आकाराने थोडे मोठे आणि नेआण करायला थोडे अवघड जात असे. शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांनी त्याला दिलरुबा हे छोटे रूप दिले असे म्हणतात. बंगाल, त्रिपुरा या भागात लोकसंगीत, सुगम संगीत तसेच रवींद्र संगीताच्या साथीला, तसेच पंजाब प्रांतात गुरुद्वारामध्ये गायले जाणारे भक्तिसंगीत यातही दिलरुब्याचा वापर होतो. वादक मांडी घालून दिलरुबा जमिनीवर ठेवून त्याची दांडी डाव्या खांद्यावर टेकवून उजव्या हाताने बो किंवा गजाच्या साहाय्याने तारावर घर्षण निर्माण करून डाव्या हाताने पडद्यांवर स्वर वाजवून हवे ते स्वर काढू शकतो. माझे आजोबा कैलासवासी शंकर विष्णू कान्हेरे हे उत्तम जलतरंग वादक होते, तर माझी आजी कैलासवासी स्नेहलता शंकर कान्हेरे या उत्तम दिलरुबा वाजवत असत. त्यामुळे मला लहानपणीच ही दुर्मिळ वाद्य बघायला मिळाली, वाजवायला मिळाली, हाताळायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. कैलासवासी विनायक व्होरा हे चित्रपट संगीतामध्ये तार शहनाई वाजवत असत. उदय शंकर यांच्या वाद्यवृंदांमध्ये पंडित रविशंकर हे दिलरुबा वाजवत असत, असे काही उल्लेख मिळतात. तर आता आपण ऐकूया दिलरुबा वादन. कलाकार आहेत अरण्य कुमार, धारवाड.